नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला ना मुलीचा मी कालच कोटचा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता. आता तिच्या खालची जी आपली ट्राउझर पॅन्ट आहे ना, तिचं एकदम परफेक्ट असं मेजरमेंटसहित मी तुमच्यासोबत माप शेअर करणार आहे आणि तिच्यासोबत शिवायचं कसं ते सुद्धा सांगणार आहे. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर इथे बघा, सगळ्यात आधी ना खाली मी कपडा सरळ करून घेण्यासाठी एक लाईन मारून घेतलेली आहे. आता इथे ना मी मेजरमेंटसुद्धा लिहिलेलं आहे. तर मेजरमेंट बघा, जिची आपल्याला साईज जी आहे ना, लांबी पॅन्टचे 20 इंच ठेवायचं आहे, हिप साईज 24 इंच आणि तिचं ना बॉटम जे आहे ना ते आपल्याला फक्त 5 इंच ठेवायचं. तर बघा, ही सगळ्यात आधी ना मी फ्रंट साईज काढत आहे, कारण आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडचे जे कपडे आहेत ना ते वेगवेगळे कट करावे लागतात. यासाठी बघा, जिची लांबी 20 इंच आहे तर मी 20 इंचपेक्षा बघा इथे 1.5 इंच वाढवून ठेवलेलं आहे, कारण अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडला आणि 1 इंच आपल्याला खाली फोल्ड करण्यासाठी लागतो. तर इथे बघा, आता आपली जी हिप साईज आहे आणि कमरेची साईज 20 इंच आहे, तर 20 इंचाचा चौथा भाग करायचं आणि ते घ्यायचं आहे. तर बघा, इथे कमरेचा 20 इंच आहे, चौथा भाग केलं तर 5 इंच येतो. 5ला मी बरोबर केलं आणि 2 इंच मी इथे वाढवून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला ती खालच्या साईडला वाढवूनच घ्यावा लागतो. तर इथे बघा, जे आपली आता हिप साईज हे झालेलं आहे वाढवून, तर जेवढा आपला हिप साईजचा चौथा भाग येतो त्यापेक्षा बघा इथे 2 इंचनं आपल्याला हिपची रुंदी आपल्याला वाढवून ठेवावी लागते. म्हणजे कमरेपेक्षा जी खालची रुंदी असते कमरेची, ती आपल्याला इथे ना 2 इंच वाढवून ठेवावा लागतो. आणि अशी बघा एक सरळ लाईन इथे मारून घेतलेली आहे मी. आता हे जी बॉक्स तयार करणार आहे आपण, 8 बाय 8 इंचाचा असा बॉक्स तयार होणार आहे. तर आता याचं ना आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर 8 इंचाचा आपला बॉक्स आहे आणि 1 इंच आपण तिला गोलाकार शेप देण्यासाठी दिलेला आहे. तर तिचा निम्मा भाग करायचं. तर 4.5 इंच बरोबर असा निम्मा भाग आलेला आहे. तिथे एक बघा लाईन ड्रॉ करून घ्यायची. खाली सुद्धा 4.5 इंच घ्यायचं आणि वरती सुद्धा 4.5 इंच घ्यायचं. आता आपल्याला ना सगळ्यात आधी ना आपलं जे बॉटम आहे ते काढणार आहे. तर बॉटम बघा 5 इंचाचं घ्यायचं आहे, पण आपल्याला अर्धा इंच ह्या साईडला आणि अर्धा इंच त्या साईडला शिवण्यात जातो. यासाठी बघा 6 इंचाचं घेतलेलं आहे, ह्या साईडला 3 इंच आणि त्या साईडला 3 इंच. तर अशा पद्धतीने बघा असं क्रॉसमध्ये लाईन मारून घेतलेली आहे मी. बघू शकता, पॅन्ट ही ट्राउझर पॅन्ट आहे. तर ही ट्राउझर पॅन्ट ना माणसाची जशी असते ना एकदम तशी ही पॅन्ट शिवायची आहे. तर आता वरती आपल्याला एक प्लेट्स घ्यावा लागतो, म्हणजे दोन्ही साईडला 2, तर 1चं मी निशाण लावून घेते. बघा 1-1 इंचाचे आपल्याला इथे प्लेट्स घ्यायचे आहेत आणि तिची प्लेट्स जी लांबी आहे ना ते 3 इंच ठेवायचे आहे. तर हे बघू शकता तुम्ही, एकदम हिचं कटिंगचं आपलं सगळं झालेलं आहे. आता ही फ्रंट साईज आहे, बॅक साईड आपल्याला वेगळे कट करायचे आहे. तर आता ही सगळे आपले मार्जिन झालेले आहे, लगेच आपण कट करून घेऊयात. बघा इथे कट ना जसं आपण मार्जिन टाकले आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. इथे ना आपलं जी हिप साईज असतो तिच्यापेक्षा सुद्धा बघा इथे मी 2 इंच वाढवून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला घालताना आणि काढताना आणि लहान लेकरांना तर खूपच त्रास होतो. यासाठी थोडंसं मोठं साईज ठेवायचं, म्हणजे परत त्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. आणि हे काही दररोज घालत नाहीत कपडे, कधीतरी घालायचे असतात. यासाठी ना थोडंसं मोठं ठेवलं, वाढवून ठेवलं की परत 1-2 वर्ष त्यांना घालता येतो. तर आता ही झालेली आपली फ्रंट साईज. आता आपण बॅक साईडची कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा बॅक साईडसाठी ना आपल्याला 2 इंच वाढवून ठेवावा लागतो. तर इथे बघा कपडा थोडासा कमी होता, यासाठी ना मी दुसरा कपडा थोडासा जॉईंट करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, ठेवल्यानंतर सुद्धा बरोबर एकदम फ्रंटचं आणि बॅकचं तेवढंच होत होतं, पण आपल्याला बॅक साईड ना 2 इंच वाढवून ठेवावे लागते. यासाठी दुसरा कपडा मी लगेच अटॅच करून घेतलं. आधी कपडा सरळ करून घेतलं आणि दुसरा माझ्याकडे ब्लॅक कलरचाच कपडा होतो, ते लगेच मी अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला ना बॅक साईडवरती बघा फ्रंट साईड जशाला तशी ठेवायची आणि परत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. जशी आहे ना तशीच बघा इथे मी सगळे लाईन ड्रॉ करून घेतले. जिथे जिथे आपण कटिंग वगैरे केलेलं होतं ना तसं केलेलं आहे. आता ही 2 इंच बघा इथे मी वाढवून घेतलं. आता इथे सुद्धा 2 इंच घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा मी 2 इंच वाढवून घेतलं. आणि जिथे आपलं कमराची रुंदी आहे ना तिथे सुद्धा बघा 2 इंच वाढवून घेतलं. आणि अशा पद्धतीने जसं आपण गोलाकार शेप दिलेलं होतं खाली, तशाच पद्धतीने बघा इथे सुद्धा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, आता खालचा बघा जसं पुढे मी सरकून घेतलं आणि तिच्यावरच ठेवून बघा हे सगळे लाईन केलं. आता जिथं मी बघा वरच्या साईडला 2 इंच मी वाढून घेतलेलं होतं, तिथे अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आणि आपण समोरचा भाग जसा आपल्याला क्रॉसमध्ये कट केलेलं होतं त्याच पद्धतीने इथे सुद्धा सरकू आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. तर इथे सुद्धा बघा लगेच टक्सचं एक मार्जिन मी टाकलेलं आहे. परत आपल्याला ती प्लेट्स मारण्यासाठी सुद्धा आपण तिथे लगेच मार्जिन टाकणार आहे. तर आता खालच्या सुद्धा बघा जसं आहे तसं मी कट करून घेतलेलं आहे. आता वरती आपल्याला ना अर्धा इंचाचा टक्स मारून घ्यायचे आहेत. तर समोरच्या साईडला ना 1 इंचाचे येते आणि बॅक साईडला ना आपल्याला ही अर्धा इंचाचीच टक्स येतात. तर ही झालेली आपली पूर्ण कटिंग. आता आपण मेन कपड्यावरती सुद्धा बघा जशाला तसं ठेवायचं आणि मेन कपडासुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर ही बघू
जोपर्यंत मी हे मेन कपडा कट करते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर बघा आता मी मागचं आणि पुढचं दोन्ही साईडचे एकदा चेक करत आहे, कारण आपण 1 मीटरमध्ये ना कोट आणि पॅन्ट दोन्ही शिवत आहे. यासाठी ना थोडंसं बघून मी कट करत आहे, परत आपल्याला कुठे कमी पडू नये कपडा म्हणून. तर आता बघा ही फ्रंट साईड झालेली आहे. आता लगेच आपल्याला ना बॅक साईडचं सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर बॅक साईडला सुद्धा बघा जसं आहे तसंच मी इथे सुद्धा कट करून घेतलेलं आहे. आता ही दोन्ही साईडचे आपले कटिंग झालेले आहेत. तर तुम्हाला मी लगेच आता हे शिवून दाखवणार आहे, कारण इथं थोडंसं कपडा कमी होतं. यासाठी ना मी दुसरा ब्लॅक कलरचा थोडासा कपडा केलेला आहे, पण ब्रोकेटचा कपडा केलेला नाही. जे वरचं होतं तिथं कुठे जॉईंट आलेलं नाही, पण अस्तरला थोडीशी जॉईंट आली, पण अस्तरला चलतो म्हणून हे केलेलं आहे. आता हे झालेलं आपलं कटिंग. चला मग आपण लगेच शिवून घेऊयात. बघा शिवण्यासाठी ना सगळ्यात आधी मी बॅक साईड घेतलेला आहे. आता बॅक साईडला ना जशाला तसं आपण जसं कटिंग केलं आहे ना तसं फक्त सरळ आणि उलटं दोन्ही साईड बघायचे आणि लगेच आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर जे आपण ही कमरेची रुंदी होती ना आधी सगळ्यात आधी ती रुंदी जॉईंट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला ना ती रुंदी जॉईंट केल्यानंतर परत आपल्याला दुसरं काही गरज पडत नाही. परत ऑटोमॅटिकली सगळे ही सरळ येतात, कोणताच कपडा उलटा आणि सुलटा येत नाही. तर बघा अस्तरवरती अस्तर हे ठेवलं, दोन्ही साईडचे एकाच बरोबर यावं असं, म्हणजे ब्रोकेटचा कपडा खाली यावं आणि दोन्ही जे अस्तर आहेत ना वरच्या साईडला या अशा पद्धतीने बघा मी ठेवलं आणि इथं सिलाई मारून घेतली. ही आता बघा सगळ्यात आधी नाही बॅक साईड मी जोडून घेतलेलं आहे. बॅक साईडला थोडीशी इथे बघा जॉईंट आलेले वरून तुम्हाला दिसतच असेल. ब्लॅक कलरचाच मी कपडा लावलेलं होतं आणि तिथे बघा मी सिलाईसाठी एक लाईन ड्रॉ करून घेतली होती, ती दिसते. तर इथे हे झालेले आहे. आता बॅक साईडला ना लगेच आपल्याला प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. तर इथे सुद्धा बघा तुम्ही लगेच मी प्लेट्स मारून घेतलेला आहे. इथे आपल्याला अर्धा इंचाचेच प्लेट्स घ्यायचे आहेत. फ्रंट साईजला झालं तर आपल्याला 1-1 इंचाचे असे प्लेट्स मारून घ्यावं लागते. दोन्ही साईडला हे घ्यावं लागते, तेव्हाच आपल्या कमरेचा भाग जे असतो हिप साईजपेक्षा लहान असतो. यासाठी ना प्लेट्स मारलं की एकदम तो बरोबर येऊन जातो. तर इथे बघा बॅक साईडला ना आता ब्रोकेटचा कपडा कमी होतो, यासाठी मी दुसऱ्या ब्लॅक कलरचा असा कपडा लावलेला आहे, कारण ते आतल्या साईजला फोल्ड होतो. इथे आपल्याला इलॅस्टिक घालायचं आहे. बॅक साईडलाच फक्त इलॅस्टिक घालायचं, समोरच्या साईडला आपल्याला इलॅस्टिक घालायचं नाही. आता ही इथे आपण टक्स मारले आहेत, यासाठी बघा छोटे छोटे वरती सुद्धा 2 प्लेट्स घालायचे कपड्याला सुद्धा त्या ब्लॅक कलरच्या, कारण की जर तुम्ही नाही घातलं ना तर ती कपडा लहान आणि मोठा होतो आणि त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. यासाठी बघा लगेच कच मारून घेतलं आणि इथे बघा लगेच इलॅस्टिक घेतलेला आहे मी. आता इलॅस्टिक जे आहे ना आपल्या आता कमरेचा भाग इथं 20 होतं, पण 20 आपल्याला घ्यायचं नाही. मागचा भाग आपल्याला बघा इथे मी 12 इंच होतं, 12 इंचाचं आलेलं होतं. 12 इंचामध्ये बघा मी 3 इंच कमी केलेलं आहे आणि इथे 9 इंचाचं मी इलॅस्टिक घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा बघा 2-3 इंच कमीच करून घ्यायचं इलॅस्टिक, त्यामुळेच आपलं पॅन्ट जे आहे ना ती एकदम कमरेवरती व्यवस्थित बसते. जेवढं तुमच्या कमरेचा भाग आहे तिच्यापेक्षा 2 ते 3 इंच आपल्याला कमी ठेवायचं आहे. तर इथे बघा अशा पद्धतीने इलॅस्टिक लावायचं की इलॅस्टिक जे आहे ना ते आपलं सिलाईमध्ये येऊ नये अशा पद्धतीने खाली ठेवायचं, आतल्या साईडला ठेवायचं आणि साईडनेला सिलाई मारून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही कुठेच आपलं इलॅस्टिक जे आहे ना ती सिलाईमध्ये आलेलं नाही, कारण आपल्याला जी वरची सिलाई आहे ना ते इलॅस्टिक आपल्याला असं गोळा करून ओढून सिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे तिथे आपले असे प्लेट्स यावं अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला मी इलॅस्टिक ओढून घेत आहे आणि दुसऱ्या साईडला कपडा ओढत आहे. यामुळे ना आपले प्लेट्स आल्यासारखं येतो, एका जागीच आपला सगळा कपडा बसत नाही, एकदम फिनिशिंगने असं बसतो. तर ही झालेलं आपलं बॅक साईड. फ्रंट साईडसुद्धा शिवून घ्यायचा आहे. जसं आपण बघा मागचा भाग शिवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला समोरचा सुद्धा शिवून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी बघा कमरेची आपल्याला जी रुंदी होती ती शिवून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडचे समोरचेच दोन्ही भाग आपण जे वेगळे कट केलेले होते ना ते ब्रोकेटचा कपडा मध्ये जायचं आणि दोन्ही साईडचे जे अस्तर आहेत ना ती वरती यायचे. हिला ना डबल सिलाई मारून घ्यायचे जेणेकरून की ते उकलू नये म्हणून. तर बघा दोन्ही साईडचे झालेलं आहे. जे एक्स्ट्राचा कपडा होता ते मी कट करून काढलेला आहे आणि लगेच बघा वरचे जे आपण समोरच्या भागला 1-1 इंचाचे टक्स घेतलेलं होतो ते लगेच प्लेट्स दोन्ही साईडला मारून घ्यायचं आहे. आता ही दोन्ही साईडचे प्लेट्स आपले रेडी झालेले आहेत बघा मारून. तर आता इथे ना आपल्याला वरच्या आपण मागच्या साईडला इलॅस्टिक घातलेलं आहे, समोरच्या साईडला आपल्याला इलॅस्टिक घालायचं नाही. यासाठी बघा असं ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे, तिला आतल्या साईडला लगेच बघा जोडून घेतलं आणि आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा बघा कपड्याला सुद्धा मी प्लेट्स मारून घेतलेले आहेत, जेणेकरून की आपल्या जे पॅन्टला सुद्धा प्लेट्स आलेले आहेत. त्यामुळे ना अस्तरच्या खालचा जे कपडा आपण लावतात फोल्ड करण्यासाठी तिला सुद्धा आपल्याला प्लेट्स मारलं तरच फिनिशिंग येते. आता आपले दोन्ही भाग रेडी झालेले आहेत. तर आता हिचे ना आपल्याला साईडचे जे दोन्ही साईडचे आहेत ना आधी साईडचे जोडून घ्यायचं. तर साईडसाठी बघा एक सिलाई आपल्याला सरळ अशी मारून घ्यायची आणि वरची जी सिलाई आता दुसरी सिलाई जी आहे ना ते आपल्याला दाब टिप आपण जसं मारतात ना माया एका साईडला ठेवायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला सिलाई मारून घ्यायचं. इथे बघा कमी जास्त काही होत नाही, पण कुठे जर कमी जास्त झालं तर तिथे लगेच आपल्याला कट करून काढायचं. आता बघा वरून मी लगेच एक दाब टिप मारून घेतलेली आहे. तर ह्या साईडची आता झालेली आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा ना ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
आता दुसऱ्या साईडला बघा त्याच पद्धतीने मी अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं. इथं जास्त मार्जिन सोडलेलं नव्हतं, त्यामुळे बघा अर्धा इंचाचं घ्यायचं आणि लगेच इथं सिलाई मारून घ्यायची. आता वरून जे एक्स्ट्राचं कपडा होतं ते कट केलं आणि वरून एक दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे एकदम आपलं जी सिलाई ना एकदम फिट पण बसते, म्हणजे उकलत नाही आणि परत फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते, कुठे झोळ वगैरे येत नाही. तर ही दोन्ही साईडचे आता झालेले आहेत. आता आपल्याला ना पॅन्टीची फिटिंग करून घ्यायची आहे. तर आपण साईडचे पार्ट वेगळे होते ते जोडून घेतलं, मागचं आणि पुढचं दोन्ही साईडचे. आता जे आपलं सेंटरचं येतो, म्हणजे तिथे आपल्या जर कमरेची जी रुंदी होती ना तिथून बघा एकदम व्यवस्थित असं धरायचं खालच्या पंच्यापासून आणि वरती घेऊन यायचं. इथे सुद्धा बघा आपण अर्धा इंचाचंच मार्जिन सोडलेलं होतं, त्यामुळे ना इथे सुद्धा अर्धाच इंचाचे मार्जिन सोडायचं आणि दोन्ही पॅन्ट बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. इथे ना आपल्याला डबल सिलाई मारायची, सिंगल सिलाई मारायची नाही. त्यासोबत बघा आता आपलं जे बॉटम होतं ना, बॉटमलासुद्धा बघा आपल्याला इथे 1 इंचाचं आपण मार्जिन सोडलेलं होतं, त्यासाठी बघा पाव इंच हिला खाली फोल्ड करायचं आणि पाऊण इंच असं वरच्या साईडला फोल्ड करायचं. इथे जास्त मोठा आपल्याला बॉटम करायची गरज नाही, कारण ही खूप लहान मुलीचं आहे. जर तुम्ही मोठ्याचं असलं तर मग 1 ते 1.5 इंचाचं तुम्ही घेऊ शकता. इथे बघा मी पाऊण इंचाचं घेतलं, वरून एक सिलाई मारून घेतली. तर आता ही दोन्ही साईडचे आपलं बघा जे बॉटम होते ते जोडून घेतलेलं आहे, म्हणजे फोल्ड करून लगेच सिलाई मारून घेतलेली आहे आणि आधी फिटिंग करून घ्यायचं आणि तिच्यानंतरच मग आपलं बॉटम शिवायचं. यामुळे आपली फिनिशिंग खूप छान येते. तर आता ओपन केल्यानंतर बघू शकता याचा फायनल लुक.